टेन्स जर बिना टेन्शनचे शिकायचे असतील तर ही लेक्चर सिरीज नक्की पहा, कारण या लेक्चर सिरीजमध्ये आपण टेन्स कंप्लीट कव्हर करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त ग्रामरसाठी नाही तर कम्युनिकेशन स्किलसाठी सुद्धा आपण हे टेन्सेस शिकत आहोत. आणि आजचा हा आपला आहे 10वा पार्ट. सो सगळ्यांचं आपल्या या टेन्सच्या लेक्चर सिरीजमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सिलेबसला आपण सुरुवात करूया. आपला आजचा पॉईंट आहे, आजचा टेन्स आहे इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. पण जर तुम्ही अगोदरच्या लेक्चर सिरीज म्हणजेच अगोदरचे जे लेक्चर्स आहेत 9 लेक्चर झालेले ती बघितली नसतील तर नक्की ती लेक्चर्स बघा आणि मग हे लेक्चर बघायला सुरुवात करा, कारण सगळे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर अगदी सहज तुम्हाला हा टेन्स सुद्धा कळणार आहे. चला बघूया इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. जसं मी अगोदरही सांगितलेलं आहे, इम्परफेक्ट म्हणजे काय असतं तर अपूर्ण असतं. अपूर्ण म्हणजे काय तर इनकम्प्लीट. मग आता काय इनकम्प्लीट असतं तर हा आहे ॲक्शन सेन्स, त्यामुळं ॲक्शन जी असते ती इनकम्प्लीट असते. बरोबर, इम्परफेक्ट मीन्स इनकम्प्लीट ॲक्शन. आणि दुसरा आहे तो म्हणजे टाइम सेन्स, आणि हा टाइम सेन्स कधीचा आहे फ्युचर म्हणजे आफ्टर सेन्स आहे. बरोबर, इम्परफेक्ट म्हणजे इनकम्प्लीट सेन्स, दॅट इज ॲक्शन सेन्स. टाइम सेन्स जो आहे तो आफ्टर सेन्स आहे, आफ्टर म्हणजे नंतरचा, म्हणून त्याला आपण काय म्हटलोय फ्युचर सेन्स. आणि असा हा आपला इम्परफेक्ट फ्युचर टेन्स आहे. आता हा समजून घेऊया की कसा नक्की आपण याचा वापर करायचा, ग्रामर काय असतं याचं, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किलमध्ये याचा वापर कसा होतो हे सगळं आपण बघणार आहोत. शेवटी मी तुम्हाला एक वाक्य सुद्धा सोडवायला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा टेन्स जो आहे तो परफेक्ट करून घ्या. ओके, चला बघा. ॲज अर्लियर आय टोल्ड यू दॅट इफ देर इज इम्परफेक्ट ॲक्शन म्हणजेच इनकम्प्लीट ॲक्शन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला ING लावायचं आहे, म्हणजेच मेन वर्बला ING लावायचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा ॲक्शन इनकम्प्लीट असते आणि त्यामधले आपल्याला टाइम सेन्स दाखवायचे असतात तेव्हा मी तुम्हाला सांगितले की टू बीचे फॉर्म्स वापरा. आता टू बीचे फॉर्म्स कोणते आहेत पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहा, तरी पण मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तोपर्यंत तुम्ही लिहा. टू बीचे फॉर्म्स वापरायचे आहेत तुम्हाला टाइम सेन्समध्ये, आणि ॲक्शन सेन्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला VING वापरायचं आहे, आणि असा एकत्रित तुमचं काय होणार आहे इम्परफेक्ट फ्युचर होणार आहे. बघूया आता. बघा, टाइम सेन्ससाठी टू बीचं रूप वापरायचं आपल्याला शाल बी किंवा विल बी. त्याचे 3 फॉर्म्स आहेत, ते आहेत एम आर, वॉज वेअर किंवा शाल बी विल बी. आणि इथं आपल्याला वापरायचा आहे कुठला फ्युचर फॉर्म म्हणजे आफ्टर सेन्स मधला जो फॉर्म आहे तो यूज करायचा आहे, आणि तो आहे शाल बी किंवा विल बी. आता मी सांगणार आहे की शाल बी कधी वापरायचं आणि विल बी कधी वापरायचं हे आपण क्लिअर करणार आहोत. एकदम सिंपल ट्रिक आहे, आणि ती ट्रिक अशी आहे, जर समजा सब्जेक्ट आय किंवा वी असेल, म्हणजे बघा सब्जेक्ट आय किंवा वी असेल म्हणजे मराठीच्या वाक्यामध्ये जर मी किंवा आम्ही आलं तर तुम्हाला काय वापरायचं आहे शाल बी, आणि बाकी राहिलेल्या सगळ्यांसमोर तुम्हाला काय वापरायचं आहे विल बी. इट्स व्हेरी सिम्पल. हे झालं जस्ट रूल, आपण जे रूल पाठ करत असतो ते. पण तेवढंच करून आपल्याला चालणार आहे का, ह्याच्यावरनं फक्त तुम्ही काय करणार ग्रामरचा क्वेश्चन सोडवणार आहे. पण आपल्याला फक्त ग्रामर नाही शिकायचं आहे, ग्रामर बरोबर त्याचा यूज कसा करायचा हेही समजून घ्यायचं आहे. तर बघा, हा इम्परफेक्ट फ्युचर मराठीच्या वाक्यामध्ये कसा ओळखायचा. इम्परफेक्ट म्हटलं की तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे ॲक्शनला त लागतं. काय होतं ॲक्शनला त प्रत्यय लागतो. जसे की मी खेळत आहे, तो खेळत होता, किंवा ती खेळत असेल म्हणजे त लागते, खेळण्याला त लागते. सो दॅट्स वाय दॅट इज इम्परफेक्ट ॲक्शन. क्लिअर. दुसरं फ्युचर म्हणजे नंतरचा सेन्स आहे, म्हणजे आहे म्हटलं तर प्रेझेंट म्हणजे नाव सेन्स झाला, होता म्हटलं तर पास्ट सेन्स म्हणजे बिफोर सेन्स झाला, आणि असेल म्हटलं तर तो काय झाला आफ्टर सेन्स म्हणजेच काय फ्युचर सेन्स. म्हणजेच एकंदरीत वाक्यामध्ये जर तुम्हाला हे त प्लस असेल दिसलं तर 100% तो काय असणार आहे तुमचा इम्परफेक्ट फ्युचर. इम्परफेक्टलाच कंटिन्युअस असं पण म्हटलं जातं, त्याचबरोबर प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हटलं जातं. चला आता आपण काही सेंटेन्सेस बघूयात कशी ट्रान्सलेट करायची. काय वाक्य बघा, तो उद्या येत असेल म्हणजे उद्या या वेळेला त्याची येण्याची ॲक्शन कशी असेल चालू असेल, तो येत असेल असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे इथं काय आलं बघा त, तुम्हाला मी सांगितलं की ॲक्शनला त लागलेलं असतं, आणि टाइम सेन्ससाठी काय येते असेल येते. बघा मराठीमध्ये काय होते पहिल्यांदा ॲक्शन सेन्स येतोय आणि नंतर काय येते टाइम सेन्स. पण इंग्लिशमध्ये उलट होतं, अगोदर टाइम सेन्स येतो आणि नंतर ॲक्शन सेन्स येतो. मग मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्यांदा काय करायचं आहे की त्याच्यामधलं जी काय ॲक्शन असेल ती ॲक्शन कोण करते. फॉर एक्झाम्पल येते, कोण येते तर तो, आणि मग त्यानं तुमच्या वाक्याची सुरुवात करायची. तोला आपण काय म्हणतो ही.
ओके, चला मग पाठीमागून वाक्याला तुम्ही सुरुवात करणार. बघा, असेल, असेल साठी काय वापरायचं आपल्याला, एकतर शॅल बी किंवा विल बी. आता इथं ही आलंय, मग ही आलं तर शॅल बी वापरायचं का विल बी वापरायचं, पटकन कमेंटमध्ये तुमचं सुद्धा उत्तर लिहा. चला आता बघूया आपण इथं काय येईल. मी काय सांगितलंय, शॅल बी कधी वापरायचं आहे, जर सब्जेक्ट तुमचा आय किंवा वी असेल. आता इथं सब्जेक्ट आय किंवा वी आहे का, नाही आहे. याचा अर्थ तुम्हाला इथं शॅल बी वापरून चालणार नाही, तुम्हाला काय वापरावं लागेल, विल बी. सो काय येईल वाक्य बघा, ही विल बी. हा काय झाला तुमचा टाइम सेन्स झाला. आता काय घ्यायचं आपल्याला, ऍक्शन सेन्स. ऍक्शन सेन्स कसा आहे, इम्परफेक्ट, आणि इम्परफेक्ट असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे, VING. सो ही विल बी. आता येण्याला काय म्हणतो आपण, कम. सो काय होईल तिथं वाक्य, ही विल बी कमिंग. बरोबर. आणि आता शेवटचा शब्द टुमॉरो. ओके, आणि अशा पद्धतीने तुमचं सेंटेन्स तयार झालं, ही विल बी कमिंग टुमॉरो. दुसरं सेंटेन्स आहे, मी तिच्याशी बोलत नसणार. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय आलंय बघा, त आणि नसणार आले. नसणार म्हणजे काय झालंय, निगेटिव्ह. असेल किंवा नसेल त्याच्याऐवजी असणार किंवा नसणार, म्हणजेच काय झालं, त्याच्यामधलंच हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं. आता चला सुरुवात करूयात आपण. बोलणारा कोण आहे, तर मी, म्हणजे हा सब्जेक्ट झाला. सो मी काय वापरणार, आय. आता पाठीमागून आपण सुरुवात करणार, नसणार. ओके, आता नसणार म्हणजे फ्युचर सेन्स आहे, म्हणजे एकतर आपल्याला शॅल बी वापरायचंय किंवा विल बी वापरायचंय. मग आता ह्या दोघातलं कोणतं वापरायचं, तर बघा मी तुम्हाला सांगितले, आय किंवा वी ह्या दोघांपैकी जर एक सब्जेक्ट असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे, शॅल बी वापरायचं आहे. आणि इथं आपला सब्जेक्ट कोणता आहे, आय, त्यामुळे आपण काय वापरणार, शॅल बी. ओके, हे झालं टाइम सेन्स. पण या टाइम सेन्समध्ये एक गोष्ट अशी आहे की निगेशन आहे, म्हणजे नकार आहे. सो आपल्याला काय वापरावं लागेल, नॉट. आय शॅल बी नॉट. हा झाला टाइम सेन्स. आता येऊयात आपण ऍक्शनकडं. ऍक्शन काय आहे, बोलण्याची ऍक्शन आहे, आणि त्याला त प्रत्यय लागलाय, म्हणजेच ऍक्शन कशी असणार आहे आपली, इम्परफेक्ट असणार आहे. याचाच अर्थ आपल्याला काय घ्यावं लागेल, VING फॉर्म घ्यावा लागेल. बोलण्याला आपण काय म्हणतो, स्पीक, मग त्याला ING लावल्यानंतर काय होईल, स्पीकिंग. ओके, आय शॅल बी नॉट स्पीकिंग तिच्याशी, म्हणजे काय, विथ हर. झालं आपलं वाक्य. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही इम्परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर करून तुमची सेंटेन्सेस सुद्धा तयार करू शकता. काही वेळेला याच्यामध्ये माइट बी आणि हे शॅल बी विल बी ह्याचं कन्फ्युजन होतं, कारण आपल्याला असं वाटतं की तो उद्या येत असेल, म्हणजे ही माइट बी कमिंग टुमॉरो असं पण आपण म्हणू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तो सेन्स कोणता आहे, तुम्हाला नक्की म्हणायचं काय, ह्याच्यानुसार तुम्ही ते सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करू शकता. आता तुमच्यासाठी मी इथे एक वाक्य दिलेलं आहे, राजू उद्या खेळत असेल. हाच फॉर्मॅट वापरून तुम्ही याचं जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. याचं तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, म्हणजे तुमच्या रेफरन्ससाठी सुद्धा हे राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे याच्यानंतरचं जे लेक्चर येणार आहे पुढच्या टेन्सवरती ते सगळ्यात आधी तुम्हाला समजेल. थँक्यू and thanks for watching.